व्हिडिओ काढा ना। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण एमआयडीसी मध्ये वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। या चोरट्यांची स्पष्ट छबी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या चोरट्यांच्या बाबत कोणालाही काहीही माहिती असल्यास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। त्यांना ना 16-28 नाही पण नाही त्यांनी डाउनलोड केलेलं आहे। राजगुरुनगर कडूस रस्त्यावर आगरमाथा परिसरात रस्त्याच्या कडेला पंढरी लॉन्स परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यानं पुन्हा एकदा सायंकाळनंतर दुचाकीस्वारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। उत्तर भारतात थंडीची लाट आली, त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यातही जाणवत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्री पर्वत रांगातील गावात थंडीचा कडाका वाढला आहे। गावाच्या घरासमोर, गावच्या चौकात, चावडी आणि मंदिरासमोर शेकोट्या पेटत आहेत। अबालवृद्ध शेकोट्याची ऊब घेतानाचे चित्र गावागावात दिसत आहे। मात्र मागील 3 दिवसांपासून ढगाळ हवामानाने थंडीचा कडाका कमी झाला आहे। भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ फेंगल चक्रीवादळ घोंगावत आहे। या वादळाचा परिणाम जाणवत आहे। खेड तालुक्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे। थंडी कमी झाली आहे। ढगाळ हवामानामुळे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याची शक्यता निर्माण झाल्यानं कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे। फेंगल हे चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर आहे, त्यामुळे वातावरणावर परिणाम झाला आहे। मागील आठवडाभर पडलेली कडाक्याची थंडी गायब झाली आहे। खेड तालुक्यात भानोबाची कोयाळी येथील यात्रेचा थरार यंदाच्या वर्षी देखील नागरिकांनी अनुभवला। येथील देवदानवांचे युद्ध राज्यभर प्रसिद्ध आहे। प्रवासी वाहतुकीच्या पीएमपीएमएल बसची गुरांची वाहतूक करणाऱ्या लहान मालवाहू वाहनाची धडक झाल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर बाकी या ठिकाणी सोमवारी दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी घडली। चाकण भागात पीएमपीएमएल बस चालक अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत असल्याच्या नागरिक आणि प्रवाशांच्या तक्रारी आहेत। राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीच्या परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला। भर दुपारी न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत होते। सर्वत्र पाण्याची तळी झाली होती। खेड तालुक्यातील कहू येथील रोहिदास दाते या पशुपालक शेतकऱ्याच्या गायीच्या गोठ्याला आकस्मिकपणे आग लागली। या दुर्घटनेत सगळा गोठा आणि गोठ्यातील शेतीची अवजारे, जनावरांचा चारा, पत्रे, पाईप, भांडी, लाकडी फळ्या इत्यादी सर्व सामान आगीत भस्मसात झाले। रोहिदास दाते या शेतकऱ्याचे यात खूप मोठे नुकसान झाले आहे। परिसरातील सर्व नागरिकांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे। शेतकरी दाते यांनी शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली आहे। चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही। चाकणमध्ये महत्वाच्या तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे। चाकणमधून बाह्य वळण मार्ग तातडीने करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अवजड वाहतूक शहराबाहेरून गेल्यास वाहतुकीच्या कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल अशी नागरिकांची भावना आहे। बाह्य वळण मार्गासाठी पाहणी होत असली तरी अद्याप चालना मिळालेली नाही। चाकण परिसरात रहदारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे।
या भागातील राष्ट्रीय महामार्ग पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरत आहेत। वाहनांची प्रचंड संख्या, वाहतूक नियमांकडे सर्रास केले जाणारे दुर्लक्ष, झेब्रा क्रॉसिंगची वानवा, अस्तित्वातच न आलेले फुटपाथ, पादचाऱ्यांसाठी नसणारे सिग्नल यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत। कंपन्यात कामगार जाण्याची आणि सुटण्याची वेळ वाहनांपेक्षाही येते। पायी चालणाऱ्यांची संख्या मोठी असते, मात्र याच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून महामार्गावर आणि चौक ओलांडावे लागतात। त्यामुळे चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची मागणी होत आहे। चाकण परिसरातील वाहतूक कोंडीमुळे आणि वाढत्या अपघातांमध्ये वाहन चालक, पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत। अनेकदा निरपराध पादचारी रस्त्यावर अपघातग्रस्त होत आहेत। भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेला पुणे नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडतो, तर मुंबई, अहमदनगर आणि औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या वडगाव मावळ ते शिक्रापूर दरम्यानचा महामार्ग आहे। मात्र येथील रस्त्यांचे लालफितीत अडकलेले काम आणि वाहतूक नियमन करताना येणाऱ्या अडचणी, बेदरकार अवजड वाहन चालक यामुळे येथील महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहेत। अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण औद्योगिक परिसराचा श्वास कोंडलाय। अवजड वाहतुकीला सकाळी सायंकाळी काही वेळ बंदी आणि अतिक्रमण कारवाई करून काही प्रमाणात त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फारसा परिणामकारक ठरलेला नाही। अवजड वाहतूक अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे। अवजड वाहतुकीने सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते। आजवर अनेकांचे बळी गेल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत, मात्र याच अवजड ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांच्यावर लगाम लावणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। अवजड वाहने बंदी असलेल्या वेळेत देखील तळेगाव चाकण ते शिक्रापूर महामार्गावर नियम तोडून बिनदिक्कतपणे शहरात प्रवेश करतात। प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे। वाहतुकीचे नियम फक्त कागदे रंगवण्यासाठीच आहेत का? अवजड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत। बाह्यवळण रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही? आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा नागरिकांचा सवाल आहे। अवजड वाहन ट्रान्सपोर्ट चालकांची वसुली ते विविध चुकीच्या कामात मदत करण्यात चक्क कायदा सुव्यवस्था पाहणारी व्यवस्था अडकली आहे। यासाठी संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ठराविक रकमा देत असल्याची चर्चा आहे। रस्त्यावर बिनधास्त पार्किंग करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाया होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे। अवजड वाहन चालकांची अत्यंत वरपर्यंत हातबांधणी करतात, त्यामुळेच अशा वाहनांकडून अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यांना झुकते माप देण्याचे पाप प्रशासन करत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे। अवजड वाहन चालकांनी अपघात केल्यानंतर नुकसान झालेल्या वाहन चालकाला भरपाई देणे दूरच, उलट अवजड वाहन चालकांच्या प्रेमापोटी सामान्य नागरिकांनाच कारवाईची भीती दाखवण्यात येत असल्याचे प्रकार समोर येते। त्यामुळे अवजड वाहन चालक बिनधास्त अपघात करून पळून जातात, अन्य वाहनांचे नुकसान करून देखील अरेरावी करत असल्याचा या भागातील नागरिकांचा अनुभव आहे। अवजड वाहन चालकांच्या मालकांचे नेमकी कुणाशी आर्थिक लागेबंदे आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 729व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याअंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता झाली। श्रींचे पालखी छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात सुमारे 2 तास रात्री उशिरा श्रींचे सोहळ्याची सांगता झाली। देवस्थानतर्फे मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप व आळंदी ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद आणि दूध प्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले। हजारो भाविक यावेळी उपस्थित होते। मुंबईचे डबेवाले यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंड यांच्याकडून इमिनन्स एक्सलन्स अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला। हा ऐतिहासिक सन्मान आमच्या 134 वर्षांच्या शिस्तबद्ध आणि निस्वार्थ सेवेला असल्याची माहिती डबेवाला संघटनेच्या वतीने देण्यात आली। आपल्या सेवेसाठी आपला खासदार या टॅगलाईन खाली शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या कार्यालयाचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत। नागरिकांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी केले आहे। ज्येष्ठ नागरिकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी खेड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ सदस्य बांधवांसाठी मेदनकरवाडी या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालय चाकण ICTC विभाग यांच्या वतीने 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्ताने पोस्टर मेकिंग स्पर्धा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। तसेच पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे होते। कडूस किवळे रस्त्याची दुरावस्था झालेली असून सातत्याने अपघात होत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। लवकर रस्त्याचे काम करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्या सारिका खरात यांनी दिला आहे।
कडूस ते किवळे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, नाहीतर खेड तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कडूस ते किवळे रस्त्याची झालेली दुरवस्था झालेली असून सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अजिबात दुर्लक्ष होत जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.